स्टार्ट. अर्जदाराने प्रस्तुतचा अर्ज कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 च्या कलम 12(1) अन्वये दाखल केलेला आहे. सामनेवाला अर्जदाराची संक्षिप्त हकीकत खालीलप्रमाणे. अर्जदार व सामनेवाला क्रमांक 1 चे लग्न बौद्ध धर्म शास्त्राप्रमाणे 21 नोव्हेंबर 2021 रोजी मौजे जवळा तालुका जामखेड येथे झाले. तेव्हापासून अर्जदार व सामनेवाला क्रमांक 1 ने पती-पत्नी म्हणून नातेसंबंध आहेत. सदर लग्नाचा संपूर्ण खर्च मानपानासह अर्जदाराचे आई-वडिलांनी करून देऊन लग्न हे मोठ्या थाटामाटात लावून दिले. त्याप्रमाणे लग्नानंतर अर्जदार ही सामनेवाल्यांकडे त्यांचे घरी मौजे भांडूप मुंबई येथे एकत्र कुटुंबात नांदावयास गेली होती. अर्जदाराने पुढे कथन केले की लग्नानंतर अर्जदार ही सामनेवाले सोबत तसेच सामनेवाला क्रमांक 1 चे आईवडील आजी नणंद यांचेसोबत त्यांचे एकत्र कुटुंबात भांडूप मुंबई येथे नांदत होती. सदर सामनेवाला यांनी अर्जदारास लग्नानंतर 1 ते 2 महिनेच व्यवस्थित नांदविले व त्यानंतर मात्र अर्जदारास लग्नापूर्वी तू जसे शिक्षण घेत होती तसे शिक्षण आता तुला घेता येणार नाही असे सामनेवाले हे अर्जदारास बजावत असत. वास्तविक अर्जदारास लहानपणापासूनच शैक्षणिक ज्ञानाची ओढ असल्यामुळे व त्याबाबत तिचा अभ्यास असल्याने ती पुढील शिक्षण करून नोकरी मिळविण्यासाठी इच्छुक होती व याबाबत सामनेवालेस लग्नापूर्वीच पूर्वकल्पना देण्यात आली होती. तरी देखील लग्नानंतर मात्र सामनेवाला क्रमांक 1 व त्यांचे आई-वडिलांनी व आजी यांनी अर्जदारास सदरचे पुढील शिक्षण करण्यास नकार दिला व घरातून बाहेर जावयाचे नाही, कोणाशीही जास्त बोलावयाचे नाही असे कायम सांगून घरातच बसण्यास भाग पाडले. अर्जदाराने पुढे असे कथन केले की दरम्यानचे काळात सामनेवाला क्रमांक 1 चे कुटुंबियांनी विशेषतः सामनेवाले क्रमांक 1 च्या आजीने अर्जदारास आमचे अभिजित यास चांगले श्रीमंत घरचे स्थळ मिळत होते, तसेच त्यास खूप मोठा हुंडा देखील मिळत होता, परंतु आमचे पदरात मात्र तुझेसारखी गरिबीतील खेड्यातील गावंढळ मुलगी मिळालेली आहे असे म्हणून देखील हिणवत होते व कायम अपमानास्पद वागणूक देत होते. तसेच सामनेवाला क्रमांक 4 ही देखील अर्जदारास तुझे आई-बापाने लग्नामध्ये आम्हाला पाहिजे तसा मानपान भेटवस्तू दिलेल्या नाहीत, आमचा भ्रमनिरास झाला आहे असे म्हणून चारचौघात पाहुण्यात कायम अपमानास्पद बोलून शिवीगाळ करीत होती. वास्तविक अर्जदार ही केवळ वाद नको म्हणून सामनेवाल्यांकडे त्यांचे वाईट अपमानास्पद बोलण्याकडे दुर्लक्ष करीत होती. परिच्छेद. अर्जदाराने पुढे असे कथन केले की लग्नानंतर अर्जदार हीस सामनेवाले आम्ही तुला व तुझे कुटुंबियांना तुला शिक्षणाची परवानगी देऊ असे जरी सांगितले असले तरी तुझे झालेले शिक्षण भरपूर झाले. आता येथून पुढे तुला शिकण्याची काही एक गरज नाही. तू घरचे स्वयंपाकाचे धुणे भांडी करण्याचे काम करत जा. तुला मोलकरीण म्हणून आम्ही घरी आणले आहे. येथे
मोलकरींचा तुटवडा आहे असे म्हणून त्या कारणास्तव अर्जदारास घालून पाडून बोलत असत. अर्जदारास दिवस दिवस घरामध्ये सर्वांची कामे करावयास लावत असत व अर्जदार ही शरीराने अशक्त असल्याने तिला सहन होणार नाही असे अंग मेहनतीचे काम करावयास लावत असत. परिच्छेद. अर्जदाराने पुढे असे कथन केले की वास्तविक अर्जदाराचे शिक्षण हे MSc पर्यंत झाले असून जर तिने पुढील वा इतर शिक्षण केले तर ते संपूर्ण कुटुंबियाचे हितासाठीच होईल. तेव्हा तिला शिक्षण करू द्या व पुढील शिक्षणासाठी आवश्यक त्या परीक्षा देण्यासाठी परवानगी द्या अशी वारंवार विनंती करीत होती. परंतु सामनेवाला हे, विशेषतः सामनेवाली क्रमांक 4 आजी ही मात्र त्यासाठी अर्जदारास परवानगी देत नसत. तसेच त्यामुळे त्याबाबत अर्जदाराचे कुटुंबियांनी व नातेवाईकांनी देखील सामनेवालेस समजून सांगितले होते. परंतु सामनेवाला यांनी देखील पुढील शिक्षणासाठी परवानगी नाकारली. वास्तविक अर्जदाराने देखील काही एक शिक्षण न करता, नोकरी न करता घरामध्येच काम करावे अशी सामनेवालेची मानसिकता होती. त्या अनुषंगाने सामनेवाला यांनी मात्र त्यासाठी अर्जदारास लग्नानंतर पासून तिचे शिक्षण घेऊ नये, पुढील परीक्षा देऊ नये, स्वतःचे पायावर उभे राहू नये म्हणून वेळोवेळी तिचेवर दबाव आणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. परिच्छेद. अर्जदाराने पुढे असे कथन केले की सामनेवाला क्रमांक 1 ते 3 हे पूर्णपणे सामनेवाला क्रमांक 4चे म्हणण्याप्रमाणे वागत होते. सामनेवाला क्रमांक 4 ही तिची विचारसरणी देखील अत्यंत जुनाट व विचित्र अशी असून अर्जदारास लग्नानंतर पासून कायम तू आमचे घरात राहण्याच्या लायकीची नाहीस, आमचे मुलास चांगले पैशावाल्यांचे स्थळे येत होती, परंतु आम्ही मात्र केवळ मध्यस्थांचे सांगण्यावरून तुझेसारखी गावातील गावंढळ दरिद्री मुलगी केली आहे. तेव्हा तू आम्हाला घरात नको आहेस असे म्हणून तिला कायम शिवीगाळ करीत असे. सदर सामनेवाला क्रमांक 4चे वर्तणुकीबाबत अर्जदाराने सामनेवाला क्रमांक 1 यास वेळोवेळी सांगून देखील सामनेवाला क्रमांक 1 हे मात्र उलटपक्षी अर्जदारास शिवीगाळ करून तू जास्तीचा शहाणपणा सांगावयाचा नाही. या घरात माझी आजी जे सांगेल तेच होईल. तुला नांदायचे असेल तर तू राहा, नाहीतर घरातून निघून जा अशी धमकी देत असे. तसेच सामनेवाला क्रमांक 1 दिवसभर नोकरीचे निमित्ताने बाहेर जात असत व रात्री अपरात्री उशिरा घरी परतत असत. याबाबत देखील अर्जदाराने सामनेवाला क्रमांक 1 यास विचारणी केली असता सामनेवाला क्रमांक 1 हा मात्र अर्जदारास तू मला आवडत नाहीस, केवळ मध्यस्थांमुळे व नातेवाईकांमुळे तुझेसोबत विवाह केलेला आहे असे म्हणून अर्जदारास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, मारहाण करीत असत.